सुरुवातीला पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या घडामोडी। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका। हेलिकॉप्टर वादळात अडकलं। महालक्ष्मी रेस्कोसहून लग्नासाठी मुरबाडला जात असताना जुहू एअरपोर्टवर करावं लागलं इमर्जन्सी लँडिंग। कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यात सोसाट्याचा वारा आणि धुळीचं साम्राज्य। डोंबिवलीत सगळीकडे सोसाट्याचा वारा आणि धुळीचे लोट। दृश्यमानता कमी झाली, अचानक वातावरणात बदल। कल्याण, डोंबिवलीत जोरदार वादळी वारे घरांचे पत्रे उडून रस्त्यावर आले। काही ठिकाणी झाडं कोसळली, रस्त्यावर पत्र्याचे तुकडे पडले। बाजारपेठ, पोलीस स्टेशनच्या इमारतीतील पत्रे थेट रस्त्यावर कोसळले। राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा तडाखा। नाशिक, नंदुरबार, अकोला, अमरावती, वाशिमसह बीडमध्ये पावसाच्या सरी, तर ठाण्याच्या वांगणीमध्ये वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले। मुंबईच्या पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा 11 दिवसानंतर छडा। उंदीर मारण्याच्या औषधामुळे मृत्यू झाल्याचं उघड। चौघांच्याही शरीरात तसंच कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये सापडले उंदीर मारण्याच्या औषधाचे अंश। 2029ला देखील सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवतील। सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा। जय पवारांचं वक्तव्य। सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत। तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। राज्यसभेवर मला पाठवा असा माझा आग्रह नाही। पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केली भूमिका। विधानसभेवर निवडून आल्यानंतर सुनेत्रा पवारांकडून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा। रिक्त जागी छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा। पक्ष काय निर्णय घेईल तो घेईल। आता माझ्या दृष्टीने म्हणाल तर ते मंत्रीपद आहे, सिनियर मंत्री आहे मी, त्यामुळे राज्यसभेवरच मला पाठवा असा आग्रह धरणं मी चुकीचं आहे। मुंबईतील मासळी बाजारात मासे कापून विक्री करणं किंवा साफ करण्यावर बंदीचा पालिकेचा निर्णय। यानंतर मुंबईतील कोळी महिला आक्रमक झाल्या होत्या। दरम्यान असा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, महापौरांनी केलं स्पष्ट। त्या माझ्या कोळी महिला आहेत आणि मी तिला बोलली तू बिंदास मावरं काप, मी आहे तुझ्या बरोबर उभी। अजिबात घाबरायचं नाहीये। मासे बाजारात मासे नाही कापणार तर कुठे कापणार। आणि आता पाहूया पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या। पश्चिम बंगालमधील सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्याप्रकरणी 3 जणांना अटक। पीएच्या हत्येच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन। घटनास्थळी सीआयडी पथकाकडून पाहणी। पूर्वनियोजित हत्याकांड, पीएच्या हत्येनंतर सुवेंदू अधिकारी यांचा आरोप। दरम्यान तृणमूल काँग्रेसने निवेदन जारी करत घटनेचा निषेध नोंदवला। सुवेंदू अधिकाऱ्यांच्या पीएच्या हत्येचा तपासाला वेग। गुन्ह्यात वापरलेली कार आणि जिवंत काडतूस जप्त। डीजीपी गुप्ता यांची माहिती। हत्येसाठी ऑस्टिन ग्लॉक पिस्तूलचा वापर, सूत्रांची माहिती। सुवेंदू अधिकाऱ्यांच्या पीएच्या हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन। आतापर्यंत 3 आरोपींना अटक। सीआयडी पथकाकडून घटनास्थळाची पाहणी। पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार भडकवणाऱ्या आणि तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश। अखिलेश यादव आज ममता बॅनर्जींची त्यांनी भेट घेतली। इंडिया आघाडीला मजबूत करण्यासंदर्भात रणनीतीवर चर्चा केली। यावेळी भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोपही केले। या निवडणुकीतील बेईमानीविरोधात एकत्र लढावं लागेल असंही यादवांचं वक्तव्य। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं सरकार बरखास्त। ममता बॅनर्जींनी राजीनामा न दिल्याने मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा राज्यपालांचा निर्णय। भाजपच्या सत्ता स्थापनेसाठी अमित शहा 8 आणि 9 तारखेला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर। उद्या भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार। आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। अजितदादांच्या अपघाताला 4 महिने उलटले, अद्याप तपास नाही। बीएसआर कंपनीच्या मालकाला अद्याप अटक का नाही, रोहित पवार यांचा सवाल। अनेकांची नावं घेतली जातील म्हणून सरकार बीएसआरच्या मालकाला घाबरतंय का, रोहित पवारांची टीका। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे हे माझं स्वप्न। शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य। आमचे आमदार कसे जास्त येतील हा आम्ही विचार करणारच, असंही केलं स्पष्ट। आता मी शिवसैनिक म्हणून शिंदे साहेबांनाच स्वप्न पाहिजे ना। भाजपने हे करेल, देवेंद्रजी फडणवीसचा विचार करेल, पण मी काय देवेंद्र फडणवीसचा कसा विचार करेल? मी शिंदे साहेबांचाच विचार करणार आहे। भारत माता की जय म्हणू, आमचा विरोध वंदे मातरमला।
समाजवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस फरहान आझमी यांचं वक्तव्य. तर अबू आझमी यांना फंड दिला की ते सगळं करतात. संदीप देशपांडेंची अबू आझमींवर टीका. कभी भी भारत माता की जय बोलने के खिलाफ उन्होंने कभी भी नहीं. मैंने उनके सामने उनके बगल में खड़े होकर के भारत माता की जय का नारा दिया है और मेरे लोगों ने नारा गूंजा है सामने से. नाशिकमध्ये भूसंपादनासाठी महिलांना मारहाणीचा प्रकरण. संजय राऊतांनी पीडित महिलांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. महिलांना झालेल्या मारहाणीचा राऊतांकडून निषेध. महिलांना झालेल्या मारहाणीबाबत संसदेत जाब विचारणार. संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर जबरदस्तीने तुम्ही जमिनी बळकावू शकत नाही, राऊतांचं वक्तव्य. यावर महसूल मंत्री बावनकुळेंनीही चिंता व्यक्त केल्याची राऊतांची माहिती. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी राज ठाकरेंची भेट घेतली. बावनकुळेंनी शिवतीर्थ निवासानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. नालेसफाईच्या पाहणीवरून भाजपकडून शिवसेनेला डावलण्यात आल्याने उपमहापौर संजय घाडी नाराज. मुंबई महापालिकेत डावलण्याचं राजकारण होऊ नये, संजय घाडींचं वक्तव्य. तर उपमहापौर आणि माझ्यात चांगला समन्वय, महापौर रितू तावडे यांचं स्पष्टीकरण. आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. तमिळनाडूत बहुमताचा आकडा सादर करेपर्यंत टीव्हीके प्रमुख विजय यांचा शपथविधी नाही, सूत्रांची माहिती. स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांची भूमिका. 118 आमदारांचं सह्यांचं पत्र मिळेपर्यंत विजय यांचा शपथविधी होण्याची शक्यता कमीच. तमिळनाडूतही भाजपचे राज्यपाल सगळीकडे कोश्यारी आहेत. टीव्हीके सर्वात मोठा पक्ष असूनही सत्ता स्थापनेसाठी विलंब. राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांची भूमिका आडमुठेपणाची, राऊतांची टीका. भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल जे तिथे आहेत राजेंद्र आर्लेकर म्हणून, त्यांनी अत्यंत आडमुठी भूमिका घेतलेली आहे. सर्वाधिक मोठा पक्ष असताना सुद्धा त्यांनी टीव्हीकेला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं नाही, हे लक्षात घ्या. हे घटनात्मक दृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे. तमिळनाडूच्या राजकारणात हॉटेल पॉलिटिक्स सुरू. डीएमकेच्या 47 पैकी 28 आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं. पुदुच्चेरीमधील एका हॉटेलमध्ये सर्व आमदारांना ठेवलं. एआयडीएमके पक्षात फूट पाडणार असल्याच्या चर्चांमुळे खबरदारी. केरळमध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी आज काँग्रेसची बैठक. सर्व आमदारांची मतं जाणून घेतल्यानंतर हायकमांडला रिपोर्ट देणार. केरळच्या मुख्यमंत्री पदासाठी रमेश चन्नीतला, केसी वेणुगोपाल, व्ही.डी. सतीशन यांच्या नावाची चर्चा. विजय थलपतींना सरकार स्थापन करू द्या, आम्हाला कोणतेही घटनात्मक संकट नको. तमिळनाडूमधील सरकार स्थापनेवर स्टॅलिन यांची भूमिका. 6 महिने आम्हाला कोणालाही डिस्टर्ब करायचं नाही, स्टॅलिन यांचं वक्तव्य. मंत्री अतुल सावेंकडून माजी ओएसडी विजय कारंडेंच्या चौकशीचे आदेश. पत्नीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी होणार चौकशी. कारंडेंच्या पत्नीची तक्रार अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी, सावेंची प्रतिक्रिया. मंत्री सावे यांची पोस्ट. धर्मध्वजावर असलेल्या चिन्हाप्रमाणे तुम्ही वागत आहात का? काळाराम मंदिरातील धर्मध्वज उभारणीवरून संजय राऊतांचा भाजपला सवाल. तर राऊतांचा भगव्याशी संबंध राहिला नाही, ते आता हिरवे झालेत. भाजप प्रवक्ते नवनाथ बंद यांचं राऊतांना प्रत्युत्तर. धर्मध्वजा फडकावून हिंदुत्वावर ताबाच घेतला. तुम्ही धर्मध्वजा फडकवता, त्याच्यावरती काय चित्र टाकता, मग त्यानुसार वागायचं कोणी? संजय राऊत, या धर्मध्वजाचं महत्त्व तुम्हाला कळणार नाही, कारण तुम्ही भगवा सोडून हिरवा हाती घेतलाय. ऑपरेशन सिंदूरची वर्षपूर्ती. भारतीय हवाई दलाकडून थरारक व्हिडिओ शेअर. पहलगाममधील नरसंहाराविरोधात आयएफने जगवल्या पराक्रमाच्या आठवणी. पंतप्रधान मोदींनीही ट्विटरचा प्रोफाईल फोटो बदलला. ऑपरेशन सिंदूरचा फोटो ठेवत वीरांच्या शौर्याला सलाम.